तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओची वाट बघितली का? नाही बघितलीच असन, कारण माझी म्हणजे मी काय ही नाही म्हणा, काय मोठ्या पोस्टवर नाही म्हणा, पण बघितलीच असन मला असं वाटतंय थोडं थोडं, कारण काही जणांना उत्साह असते माझा व्हिडिओ बघायचा. तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी, पत्ता पण दिलता आपल्या दवाखान्याचा, दवाखान्यात या म्हणून, पण कोण काही येईना माझ्याकडं दवाखान्यात, की बाबा आपल्या सुनीताईची पण गाठ पडन, की दवाखाना बी होईल, दोन एकच होईल ना. तर बघा आपल्या छकुलीला पण मी आणलेलं दवाखान्यात, तिची दाढ दुखत होती सकाळी म्हणजे रात्री दुखत होती, रात्रभर झोपली नाही, मला पण झोपून दिलं नाही. सुनवा माझी दाढ दुखती, सुनवा माझी दाढ दुखती, असं दाढ दुखती म्हणून नका बघा. आता कशी बसली गरीब आईची लेख असल्यावर, पण नाही आगाव आहे तू म्हणतो माहिती ती कशाला ग तसं दाखवती, मला लाज वाटते म्हणते. तर ती रात्रभर दाढ दुखत होती, रात्रभर रडत होती, रात्री 2 वाजता स्वतः पण झोपली, मला पण झोपवलंय 2 वाजता. मग तिला म्हणलं चल, म्हणलं आपला आहे की दवाखाना, चल बनलं माझ्या संगच. मग माझ्या संगच आणली, बसवली दिवसभर, म्हणलं कुठे एकटीला तिला पाठवत बसून, दिवसभर बसली माझ्यापाशी. तर मॅडमला दाखवलं, तर मॅडमने बी चेक केलं, तिला गोळ्या पण दिल्या, त्यांच्यापासल्या दिल्या गोळ्या. मॅडम म्हणलं, मग मॅडमला मी फी देत होते, तर मॅडम म्हणल्या नको आहो, म्हणल्या राहू द्या, आपल्या घरच्यांचीच फी घ्यायची असती का, म्हणल्या फक्त चेक केलंय मी. तर मॅडमने आपल्या छकुलीची फी पण घेतली नाही, म्हणजे माझ्यामुळं की चला बाबा म्हणल्या, म्हणजे ह्याच्यामुळं मला असं भारी वाटलं की त्या म्हणल्या आपल्या घरच्यांची कशाला फी घ्यायची, म्हणजे त्यांनी मला एक म्हणजे त्यांच्या घरच्यांचा हिस्सा समजल्यासारखं, म्हणजे असं समजल्या, म्हणून जरा मला भारी वाटलं जरा. नाही मॅडम तसे आमच्याकडे भारी आहेत, त्यांच्या घरचे पण भारी आहेत. त्यांचे पप्पा जर आले नाही होते, काही सोना बरी आहेस का, जेवली का, त्यांचे पप्पा, त्यांचे भाऊ, त्यांची बहीण, म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली इतकी भारी आहे ना, इतकी भारी की मला पण असं वाटत नाही की नाही का नवीन ओळख झाली असेल, किंवा मी त्यांच्या इथं कामाला असं ना, त्यांना पण वाटत नसेल, म्हणजे ते असं मला जाणीवच करून देत नाहीत की मी त्यांच्या इथं कामाला आहे. कधी पण आलं की गोड बोलणार, म्हणजे एक त्यांची मुलगी असल्यासारखं. त्यांचे पप्पा पण बोलतात मला, त्यांची मम्मी पण इतकी खुश होते, कारण ती पण सगळे माझे व्हिडिओ बघतात ना, तर त्यांनी मला बघितलं, त्यांना पण आनंद होत आहे, आणि ते गोड बोलतात म्हणून मला आनंद होत आहे. तर मी 2-4 दिवस व्हिडिओ का नाही टाकले माहिती आहे का, कारण मला कमेंट चालतात, म्हणजे एकाच व्यक्तीने 2 वेळेस कमेंट केल्यात की तू व्हिडिओ बनवायचं सोड म्हणून, तू व्हिडिओ बनवू नको. काय माहिती आता त्यांनी चांगल्या मनाने टाकले का वाईट मनाने टाकले, कसं टाकलं असं म्हणजे छकुल्या, मी काय सांगू, सांग काहीतरी, मला तर भीतीच वाटते मग व्हिडिओ टाकायचं म्हणलं की. नको ऐकू का, सगळी मला म्हणतात, तरी पण छकुली पण म्हणते नको कुणाचं ऐकत जाऊ, टाकत जा. तर तुम्ही पण सगळी तसं म्हणताय, सोन्या कुणाचं ऐकू नको, कमेंट्सकडे लक्ष देत जाऊ नको, व्हिडिओ टाकत जा म्हणून. तर टाकते म्हणलं आतून काय झालं काय ना, कुणी तशी कमेंट्स केली, म्हणलं बाबा की चला कुणाला, म्हणजे त्यांनी मस्त, म्हणजे असं काय त्यांच्या मनात काय असेल मला माहिती नाही, पण का त्यांनी अशी कमेंट केली असेल की नाही का व्हिडिओ काढायचं तू बंद कर, व्हिडिओ टाकत जाऊ नको तो आता. तर म्हणलं म्हणजे नेमकं कशामुळे म्हणलं काय मग आपल्याला माहिती नाही, पण तरी पण म्हणलं नाही टाकून बघू काय, म्हणजे त्यांच्या मनासारखं तरी, त्यांच्या तरी मनासारखं कोणतरी राहायला नको का बिचारासारखं आहे का नाही. तर म्हणून मग टाकलंच नव्हतं 2-3 दिवस. मग म्हणलं चला आता एखादा काढावं तरी, की जाऊ दे आता, त्या म्हणजे त्या व्यक्तीची अजून एकदा कमेंट येते का बघू, तू कशाला व्हिडिओ काढला, तू काय कारण आहे व्हिडिओ काढायचे असं म्हणते का बघू. म्हणून म्हणजे कोणाकोणाला कसं असतं माहिती का, सगळ्यांचं सगळे चांगले नसतात, आणि मी म्हणत पण नाही की सगळेच वाईट असतात म्हणून, तर काही चांगले असतात काही वाईट असतात. कोणाला पण असं वाटत असतं ना, असं नाही की मी म्हणते की मी आता लय मोठी झाले आणि की मला असं कमेंट्स करू नका, नाही तर मी भांडत नाही, मी पण प्रेमानेच म्हणते की म्हणजे काय केलं असं काहीतरी कारण असेल ना, की सोने व्हिडिओ टाकत जाऊ नको, सोने व्हिडिओ काढत जाऊ नको, म्हणजे सोने पण नाही म्हणले, सोनी ताई म्हणल्या, म्हणजे मी पण असं म्हणजे 2-3 दिवस झालं म्हणत होते की चला व्हिडिओ काढा, पण मग ते कमेंट्स वाचल्यामुळे जरा वाईट वाटलं मला, की म्हणजे काय कारण असेल की ते तसं म्हणलं म्हणून मग नाही टाकलं. बघू आता त्यांच्या तरी मनाची जरा शांती झाली असं.
म्हणजे आता त्यांच्याच मनात आता त्यांनी चांगल्या मनाने केली का वाईट मनाने केली जाऊ दे मग द्या. पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला भारी वाटते. म्हणजे तुमच्यामुळे मी टाकलायच म्हणायचं, तुमच्या सगळ्यांमुळे टाकलाय. तर बघा असं असतंय. म्हणजे माझ्या ओळखीने जर आलं ना तुम्ही दवाखान्यात, तुमच्या दाताची काय समस्या असेल ती, तर बाहेर लय पैसे घेतात बघा दुसरी. पण चला आपल्या सुनीताईमुळं जरा आपल्या मॅडम पण जरा म्हणल्या चला बाबा सुनीताईचे नातेवाईक आहेत काय थोडंसं कमी, म्हणजे 100 रुपये तरी कमीत कमी घेतात. जाऊ द्या. पण नाही काय असेल ते असेल, आपण त्यांची फी द्यायची कारण नाही का त्यात माझ्या बी पगारीचा सवाल असते. काय करायचं छकुल्या ना, तर ही छकुलीला मग छकुली मुद्दा पण आली माझ्या पाठीमाग. तिची दाढ दुखत होती का नव्हती? दुखत होती का? हां, तर दुखत होती. तर मॅडम पण म्हणल्या ती आता ते अक्कलदाढीच्या शेजारची दाढ म्हणजे यायला लागली, आताशी उगवायला लागली म्हणून तिला त्रास होता असं. मग दिलं तिला औषध गोळ्या. पण मी पण फी देत होते की म्हणलं धरा मॅडम, म्हणजे सकाळ पहिलंच पेशंट होतं ना आपली छकुली. तर मग म्हणलं धरा मॅडम म्हणलं. तर म्हणल्या नको आहो मॅडम, नको सिस्टर, नकोच म्हणत होत्या. तरी पण म्हणलं धरा होईल नाही का, आपली भावानी तरी होईल कमीत कमी. तर म्हणल्या नको, मग द्या म्हणल्या 20 रुपये. मग 20 रुपये दिला तरी नकोच म्हणत होत्या, घेतच नव्हत्या. म्हणल्या जाऊ द्या आपल्याच घरचे आहे, कशाला घ्यायचे, फक्त तपासलंय किंवा. पण तसं नसतं ना, त्यांचा स्वभाव लय छान आहे. तर तुम्ही पण या. तुम्हाला पण आता किती वेळा पत्ता सांगून मी दमले. तुम्ही माझं व्हिडिओ बघून पण नाही दमलं म्हणा. पण तर रेल्वे स्टँड आहे ना आपलं जेऊरचं रेल्वे स्टेशन, काय ग स्टेशन, हां रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या समोर एकदम, म्हणजे जेऊर गावातून घुसलं ना, गावच ना ग हे गावच आहे, जेऊर गावातून घुसलं ना तर रेल्वे स्टेशनच्या समोर एकदम, म्हणजे आपण एंट्री करतो ना रेल्वेच्या ह्याच्यात जायला, काय जायला ग कुठं रेल्वेच्या तिकडं जायला तिकीट काढतो तिकडं, तिथं त्याच्या समोर एकदम. आणि एस टी स्टँड मूळ म्हणजे तुम्हाला चांगला पत्ता असा कळेल की एस टी स्टँडच्या शेजारी रोकडे हॉस्पिटल दातांचा दवाखाना असं नाव आहे. म्हणजे बोर्ड आपला बारकाच आहे, पण जरा बघावं लागतंय कारण बोर्ड आपल्याला मोठा बनवायचा आहे. पण काहीतरी असतंय ते अजून तयार झाला नसेल म्हणून त्या माणसांनी आणला नसेल. तर बारका आहे बोर्ड, वर आहे कोमल मेडिकल असा बोर्ड आहे आणि त्याच्या खाली आपलं दातांचा दवाखाना असं नाव आहे. तर बरोबर कोमल मेडिकलपाशी आलं की बरोबर आपला दवाखाना दिसतोय. तर या लवकर घाई जरा येत जावा. तर मला पण तुम्हाला नाही का भेटायचं जरा, म्हणजे तुम्ही म्हणजे की सुनीताईचे व्हिडिओ बघून मी आले तर मला पण छान वाटेल आणि आमच्या मॅडमला पण म्हणजे छान वाटेल नाही का. चला बाबा सिस्टरने केलं हे आपल्यासाठी, तर त्यांच्या नादाने तरी यायला लागलं. मग चला म्हणजे आपल्या सुनीताईच्या मदतीला पण काहीतरी तुम्ही कामाला यायचं म्हणून. तर बाबांनो कमेंट्स काय करू नका, म्हणजे नाही का चांगली करा, वाईट काय करू नका, म्हणजे कारण तरी म्हणजे कोणी केले असं कमेंट तरी कारण बाबा सांगा की सुनीताई तुझे व्हिडिओ चांगले नसतात किंवा तू व्हिडिओ काढलेला आम्हाला आवडत नाही किंवा असं म्हणजे काहीतरी असेल ना त्यांच्या मनात, तर तेव्हाच कमेंट केली असेल ना. तर झालं म्हणून द्या ती तुझ्या कमेंट्स मी बाबा म्हणजे कोण असेल ती त्यांची वाट बघन मी की व्हिडिओ का काढू नको म्हणते, म्हणून काहीतरी कारण सांग तुझ्या म्हणून काय असेल ते सांग. मग त्या कारण म्हणजे चांगला असेल वाईट असेल ते का सांग, म्हणजे मला पण व्हिडिओ टाकायला नाही टाकायला. तर जाऊ द्या, इतके भाऊ बहीण मला सपोर्ट करतात त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि आजचा व्हिडिओ पण बघा बरं का, सगळेच ना बघा. तर चला बाय.